नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुशल देशपांडे मिशन IES या अकॅडमीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आता होणाऱ्या 2026च्या RTO प्री एक्झामसाठी आपल्याला इतिहास या विषयासंदर्भातलं महत्त्वाचा जो टॉपिक आहे, टॉपिकचं नाव आहे वृत्तपत्र, ज्याच्यावरती हमखास प्रश्नपत्रिकेमध्ये एक तरी प्रश्न विचारला जातोच. तो टॉपिक नेमका कसा आहे, त्याचा आवाका काय आहे आणि त्यामध्ये कोणकोणते मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे हे आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. सो काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत सेशन पहा, जेणेकरून तुम्हाला आपल्या क्लासचे वैशिष्ट्य आणि त्याचप्रमाणे वृत्तपत्र या टॉपिकचं परीक्षेमध्ये असणारं महत्त्व हे दोन्ही गोष्टी कळणार आहेत आणि त्यातून आपलाच क्लास का लावला पाहिजे हे देखील तुम्हाला त्यातनं कळणार आहे, त्यातनं एक आयडिया येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. 100% वृत्तपत्रासंदर्भामध्ये तुम्हाला माहीत नसणाऱ्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होणार आहे आणि त्यातून तुमचा अभ्यास हा नक्कीच वाढणार आहे. शिवाय आयोगाला नेमकं काय अपेक्षित आहे हे देखील तुम्हाला यातनं क्लिअर होणार आहे आणि त्याच्यामुळे काळजीपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टी, प्रत्येक घडामोडी क्लिअर होतील आणि त्यातून तुमचा अभ्यास सोपा होऊन जाईल. सो मित्रांनो, वृत्तपत्र हे आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे. सो लक्षात घ्या, टॉपिक वृत्तपत्र. आता हा जो वृत्तपत्र आहे, या वृत्तपत्रामध्ये आपल्याला समजून घ्यायचंय सगळ्यात पहिल्यांदा या वृत्तपत्राचा इतिहास, त्यानंतर या वृत्तपत्राची निर्मिती आणि त्यानंतर मित्रांनो या वृत्तपत्रांमधले वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंधात्मक कायदे. ठीक आहे, यांचा अभ्यास एकंदरीतच आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला वृत्तपत्र या टॉपिक बद्दलची जी डिटेलमधली माहिती आहे ती माहिती या माध्यमातून क्लिअर होणार आहे. बघा, लक्षात घ्या, ज्या वेळेला भारतामध्ये ब्रिटिशांनी शिक्षण दिलं त्यावेळेला ते शिक्षण जिरपणारा सिद्धांत जो लॉर्ड मेकॉले यांनी तयार केलेला होता, त्या जिरपणाऱ्या सिद्धांतावरून सांगितलं काय, केवळ वरच्या गटातल्या लोकांनाच शिक्षण मिळणार, खालच्या गटातल्या लोकांना डायरेक्ट ब्रिटिशांकडनं शिक्षण मिळणार नाही, कारण तेवढ्या प्रमाणात पैशांची तरतूद आम्ही करू शकत नाही, हे त्यांनी क्लिअर केलं होतं. आणि त्यांच्या दृष्टीने ते एकदम बरोबर होते. का बरोबर होते? कारण मित्रांनो लक्षात घ्या, ते शेवटी आपल्याकडे सत्ता गाजवायला आले होते, सत्ता करायला आले होते, ते परकीय होते. त्यांना भारतामध्ये येऊन जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायचं आहे, त्यांना इथे येऊन स्थिर राहायचं नाहीये. आणि म्हणूनच लक्षात घ्या मित्रांनो, भारतात यायचं, प्रॉफिट कमवायचा होता होईल तेवढं राहायचं आणि नंतर इथनं निघून जायचं. हा देश त्यांचा स्वतःचा बिलकुल नाहीये, त्यामुळे या देशातनं प्रॉफिट कमवून लंडनला न्यायचं, हे एकच ध्येय या ब्रिटिश अधिकाऱ्यांसमोर होतं, कंपनीसमोर होतं. आणि त्यामुळे मित्रांनो, कंपनीने त्याच पद्धतीचं धोरण अवलंबलं आणि त्यामुळे भारतीयांना शिक्षण दिलं, पण ते शिक्षण केवळ उच्चवर्गीय व्यक्तींना दिलं गेलं, ते खालच्या लोकांना दिलं गेलं नाही. आणि त्यामुळे शिक्षणाचा जिरपणारा सिद्धांत हा मेकॉलेंनी मांडला. आणि त्यामुळे भारतातल्या प्रत्येक उच्च शिक्षित व्यक्तींनी स्वतःकडे असणारं ज्ञान, मग ते राजकीय असू दे, आर्थिक असू दे, कायदेविषयक असू दे, सामाजिक असू दे, वैज्ञानिक असू दे, ते ज्ञान सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वृत्तपत्र या प्रभावी माध्यमाचा वापर केला आणि त्यातून त्यांनी नॉलेज लोकांपर्यंत ट्रान्सफर केलं. मित्रांनो, आज लक्षात घ्या, या ठिकाणी मी तुम्हाला वृत्तपत्र हा टॉपिक शिकवतोय, मी हा ऑनलाईन पद्धतीने शिकवतोय आणि त्यामुळे मी ज्या ठिकाणावरनं तो शिकवतोय तिथून तो हजारो लाखो मुलांपर्यंत पोहोचणार आहे. लाखो मुलं ते पाहणार आहे, कारण हा देखील एक प्रसार माध्यमाचा भागच आहे. त्यावेळेला ते प्रसार माध्यम वृत्तपत्र होतं आणि त्यामुळे वृत्तपत्र ही खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत क्रांतीची ज्वाळा पेटवण्याचं एक काम होतं. खऱ्या अर्थाने समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं एक माध्यम होतं आणि त्यासाठीच याचा वापर केला गेला. पण हा वृत्तपत्र नेमका निर्माण कधी झाला, त्याचा इतिहास नेमका काय आहे आणि या वृत्तपत्रांवरती वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिटिश सरकारने कायदे कोणते केले, जे आपल्याला परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात, तेच आता इथं आपण समजून घेणार आहोत. वन बाय वन या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे लक्षात घ्या, वृत्तपत्र या टॉपिकमधनं आपल्याला त्या वृत्तपत्राचा इतिहास,
त्या वृत्तपत्राची निर्मिती आणि त्याचे वेगवेगळे कायदे हे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. सो लक्षात घ्या, टॉपिकचं नाव आहे वृत्तपत्र. सुरुवात आपण करणार आहोत अर्थात इतिहास इथपासूनच. आता लक्षात घ्या मित्रांनो, भारतात वृत्तपत्र सुरू झाले, भारतात वृत्तपत्र निर्माण झाले, पण हे जे वृत्तपत्र निर्माण झाले भारतामध्ये ते कशामुळे निर्माण झाले? तर शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी. पण हे शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जे वृत्तपत्र आले, त्या वृत्तपत्राच्या निर्मितीला काय गरज लागते, त्याच्या निर्मितीला कशाची आवश्यकता लागते हे समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, वृत्तपत्र काढायचं असेल तर तुम्हाला पेन लागणार आहे, म्हणजे शाई लागणार आहे, तुम्हाला कागद लागणार आहे, बरोबर आहे, तुम्हाला बातमी लागणार आहे आणि तुम्हाला छापखाना लागणार आहे. आता वृत्तपत्र निर्मितीसाठी जर या 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, एक आहे शाई, एक आहे कागद, 3 आहे बातमी, 4 आहे छापखाना. तर या 4 पैकी मित्रांनो पहिल्या 3 गोष्टी आपल्याकडे प्रचंड प्रमाणात उपलब्ध होत्या. आपल्याकडे कागदही होता, शाई देखील होती आणि बातम्यांना तर आपल्याकडे तोटाच नव्हता, इतक्या बातम्या होत्या. पण चौथी अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे छापखाना. आणि तो छापखाना मित्रांनो कुठल्याही प्रकारे उपलब्ध नव्हता, छापखान्याचा शोध लागलेला नव्हता. आणि त्यामुळे आपल्याला जर या वृत्तपत्र निर्मितीचा इतिहास पाहायचा असेल तर हा इतिहास आपल्याला त्या छापखान्याच्या शोधापासून पाहणं किंवा समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मित्रांनो आपल्याला तिथपासून या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. मग लक्षात घ्या, एक वृत्तपत्र जे आहे त्या वृत्तपत्र निर्मितीसाठी कशा कशाची आवश्यकता असते, तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला 4 गोष्टींची आवश्यकता आहे. त्यापैकी एक आहे शाई, 2 आहे बातमी, 3 आहे कागद आणि 4 आहे मित्रांनो काय, तर 4 आहे सगळ्यात महत्त्वाचा छापखाना. आता जगात आणि भारतामध्ये या 3ही गोष्टी उपलब्ध होत्या, पण उपलब्ध नसलेली गोष्ट मात्र कोणती होती, ती होती छापखाना. आणि त्यामुळे ज्या वेळेला छापखान्याचा शोध लागला खऱ्या अर्थाने त्यावेळेला मित्रांनो वृत्तपत्र निर्मिती जगात आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली. आणि मग त्या वृत्तपत्राचा वापर आपण जो केला तो केला कशासाठी, तर आपण केला आपल्याकडचं असणारं नॉलेज, आपल्याकडे असणारं शिक्षण हे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. मग या वृत्तपत्र निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे छापखाना. आणि हा छापखाना कशा पद्धतीने तयार झाला हे या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे तर समजून घेणं गरजेचं असणार आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, हा जो छापखाना आहे तो छापखाना खूप महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, छापखाना, या छापखान्याचा जो शोध आहे मित्रांनो तो शोध खूप महत्त्वाचा आहे. त्याचं साल हे महत्त्वाचं आहे, त्याचं स्थळ हा महत्त्वाचा आहे आणि त्याचा वापर हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, त्याचप्रमाणे त्याचं भारतामध्ये आगमन, भारतात आगमन या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण शेवटी भारतात आल्याशिवाय तो आपल्याला उपयोगाचा आहे का, तर बिलकुल नाही आहे. मग लक्षात घ्या, या छापखान्याचा जो शोध लागला तो आपल्याला पाहायला मिळतो 1437 मध्ये. आता वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये हा आकडा वेगळा दिलेला आहे. म्हणजे तुम्ही जर इयत्ता 8वीचं पुस्तक घेतलं तर त्यात 1450 दिलेलं आहे, काही ठिकाणी 1439 दिलेला आहे. पण MPSCनी आयोगाने हा प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर 1437 हे परफेक्ट दिलं होतं. त्यामुळे आपलं मायबाप MPSC आहे आणि मायबाप जे सांगल ते आपल्याला खरं मानायचं, बाकी इतरांवर बिलकुल विश्वास ठेवायचा नाही आहे, फक्त MPSC. आणि अशा सगळ्या गोष्टी क्रॉस चेक करूनच तुम्हाला आमच्या या क्लासमधनं शिकवलं जाणार आहे, जेणेकरून कुठल्याही गोष्टी तुमच्या चुकणार नाहीत ह्याची फुल गॅरंटी आम्ही घेतो. सो मित्रांनो यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे की बाबा या छापखान्याचा शोध, हा शोध कधी झाला, 1437 मध्ये शोध झाला. साल काय होतं मित्रांनो, तर साल आहे 1437, बरोबर आहे. आणि त्याचा शोध कुणी घेतला, तर शोध घेणारा व्यक्ती होता जोहान्स गुटेनबर्ग. जोहान्स गुटेनबर्ग, आलं का लक्षात? बघा, छापखान्याचा शोध कुणी लावला, जोहान्स गुटेनबर्ग. साल 1437, स्थळ आहे जर्मनी. आणि याचा वापर कशासाठी केला गेला, तर लक्षात घ्या मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण अशी गोष्ट की याचा जो वापर केला गेला तो वापर मित्रांनो प्रथमतः याचा जो वापर केला
तो धार्मिक ग्रंथांसाठी, धार्मिक ग्रंथ, आणि त्यानंतर जो वापर केला मित्रांनो तो वापर केला गेला वृत्तपत्रांच्या निर्मितीसाठी. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, या छापखान्याचा वापर म्हणजे छापखान्यातनं सगळ्यात पहिल्यांदा जे छापलं गेलं ते काय छापलं गेलं तर धार्मिक ग्रंथ, आणि त्यानंतर मग छापले गेले वृत्तपत्र. हे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. छापखाना आला रे आला की लगेच वृत्तपत्र निर्माण केलं का? बिलकुल नाही. कारण मित्रांनो त्यावेळेला भारतामध्ये किंवा जगामध्ये धर्माचा प्रभाव हा जास्त होता. युरोपमध्ये गेलात तर बायबलचा प्रभाव हा जास्त, लॅटिन भाषेचा प्रभाव जास्त, आणि त्यामुळे धर्मगुरूंचं प्राबल्य जास्त होतं. भारतात देखील धार्मिक ग्रंथ म्हणजेच रामायण, महाभारत, भगवद्गीता यांचा प्रभाव जास्त, संस्कृत भाषेचा प्रभाव जास्त, आणि इथल्या धर्मपंडितांचा प्रभाव जास्त. लोकांनी स्वतःहून त्या गोष्टी वाचलेल्याच नव्हत्या. त्यामुळे मी जर सांगितलं की हे असं आहे तर तुम्हाला ते तसंच लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही स्वतः वाचू शकत नाहीये कारण ती भाषा तुम्हाला जमतच नाहीये. युरोपातल्या लोकांना लॅटिन जमत नाही, भारतातल्या लोकांना संस्कृत जमत नाही. मग अशा वेळेला आमच्या लोकांनी काय केलं, कालांतराने ज्यावेळेला छापखान्याचा शोध लागला त्यावेळेला काय केलं तर सिंपल आहे, त्यांनी एकच काम केलं की बाबा रे वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक ग्रंथ प्रादेशिक भाषेमध्ये ट्रान्सफर करायचे, आणि प्रादेशिक भाषेत ट्रान्सफर केलेले हे धार्मिक ग्रंथ छापखान्यातनं छापायचे. छापून मोठ्या प्रमाणात प्रती तयार करायच्या, आणि मग या प्रती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायच्या. प्रत्येक व्यक्तीने ते स्वतः वाचायचं आणि धर्माचा अर्थ समजून घ्यायचा. म्हणजे कुठल्याही प्रकारे धार्मिक बाबतीत तुमच्यावरती कोणीही जबरदस्ती करू शकणार नाही. हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे, आणि त्यासाठीच त्याचा वापर केला गेला पहिल्यांदा धार्मिक ग्रंथांच्या छपाईसाठी आणि त्यानंतर वृत्तपत्र निर्मितीसाठी. पण हे छापखाना युरोपात पहिल्यांदा तयार झाला, जर्मनीमध्ये. मग तो भारतात कधी आला तर लक्षात घ्या मित्रांनो, या छापखान्याचं भारतामध्ये आगमन सगळ्यात पहिल्यांदा 1556ला गोव्यामध्ये झालं, आणि गोव्यात ते कुणी आणलं तर अर्थात पोर्तुगालांनी आणलं. सो भारतात सगळ्यात पहिल्यांदा छापखाना कुठं आणला? गोव्यामध्ये पोर्तुगालांनी आणला. पण हे पोर्तुगाल केवळ गोव्यामध्येच सत्तेमध्ये होते, आणि त्यामुळे तो छापखाना भारताच्या वेगवेगळ्या एरियामध्ये पोहोचला नाही. कारण सत्तेमध्ये कुठं फक्त गोव्यामध्ये, मग छापखाना फक्त गोव्यातच आणला गेला, इतर ठिकाणी तो गेलाच नाही. मग लक्षात घ्या, हा छापखाना 1670 मध्ये मुंबईत आणला गेला, आणि मुंबईत आणण्याचं काम केलं ब्रिटिशांनी. मग मुंबईत आलेला जो छापखाना आहे तो एकदा आला, त्यानंतर बाकीचे छापखाने आले, मग छापखाने तयार करायला सुरुवात झाली, आणि त्यातून ते छापखाने भारतभर पोहोचले, आणि त्याचा वापर भारतात देखील पहिल्यांदा धार्मिक ग्रंथांच्या प्रकाशनासाठी किंवा छपाईसाठी आणि त्यानंतर वृत्तपत्र निर्मितीसाठी झाला. यातून मित्रांनो भारतामध्ये छापखाना आला, आणि छापखान्यातनं धार्मिक ग्रंथ आणि कालांतराने वृत्तपत्र हे निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सो वृत्तपत्र निर्मितीचा जो इतिहास आहे तो इतिहास या पद्धतीने आपल्याला अनुभवायला मिळतो, या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. जर हा छापखाना भारतामध्ये आलाच नसता तर कुठल्याही प्रकारे मित्रांनो वृत्तपत्र हे भारतामध्ये निघाले नसते. त्यामुळे छापखाना कसा आला, त्याचा इतिहास नेमका काय आहे हा समजून घेणं गरजेचं आहे. त्याचा वापर नेमका जगात आणि भारतात पहिल्यांदा कशासाठी झाला, शिवाय छापखाना हा कुणी तयार केला, कधी तयार केला, आणि तो भारतात कशा पद्धतीने आला, हे आपल्याला महत्त्वाचं आहे. कारण याच्यावरती पेपरला प्रश्न हे अनेकदा विचारले गेलेले आहेत. क्लिअर आहे? मग आता लक्षात घ्या, छापखाना आला, छापखान्याच्या माध्यमातून पहिल्यांदा वेगवेगळे धार्मिक ग्रंथ छापले गेले, आणि त्यानंतर मग भारतामध्ये सुरू झालं वृत्तपत्र. आता वृत्तपत्र सुरू झालं, पण हे वृत्तपत्र तयार करण्याचं काम कोणी केलं तर सिंपल आहे मित्रांनो, कुठलीही गोष्ट भारतामध्ये सुरू झाली ती ब्रिटिशांच्या माध्यमातूनच. डायरेक्ट भारतीयांनी एखादी नवीन गोष्ट तयार केली आणि ती नवीन गोष्ट तयार करून मग इंग्रजांनी स्वीकारली असं कधीच झालं नाही. प्रत्येक गोष्टीची सवय आपल्याला इंग्रजांनी लावली, आणि मग त्याचा वापर भारतीयांनी करायला सुरुवात केली मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, इथं देखील तीच गोष्ट, इथं देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीला इंग्रजांच्या माध्यमातून वृत्तपत्र तयार झालेले पाहायला मिळतात, आणि मग हळूहळू ते वृत्तपत्र कसे निर्माण करायचे हे भारतीयांना कळालं, आणि त्यातून भारतीयांनी देखील वृत्तपत्र निर्मितीला सुरुवात केली. अशा पद्धतीने वृत्तपत्र मोठ्या प्रमाणात भारतात निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सो मित्रांनो, त्यातूनच जे वृत्तपत्र तयार झाले सुरुवातीच्या काळामध्ये ते वृत्तपत्र आता यामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. ज्यामधला सगळ्यात पहिला नाव असणार आहे द बेंगॉल
द बेंगॉल गॅझेट. काय वृत्तपत्राचं नाव? द बेंगॉल गॅझेट. लक्षात घ्या मित्रांनो, हे जे वृत्तपत्र आहे या वृत्तपत्रासंदर्भात साल, त्याचा निर्माता, स्थळ, वैशिष्ट्य, भाषा, ओके, हे इथं आपल्याला समजून घ्यायचंय. मग लक्षात घ्या मित्रांनो, द बेंगॉल गॅझेट हे भारतातलं पहिलं वृत्तपत्र जे स्थापन झालं 1780 मध्ये. तर नीट समजून घ्या मित्रांनो, भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा छापखाना आणला तो 1670ला. 1670ला छापखाना आणला. पहिल्यांदा वापर धार्मिक ग्रंथांच्या छपाईसाठी झाला. मग वृत्तपत्र झालं सुरू ते 110 वर्षांनी, म्हणजेच कधी? 1780ला. 1780ला पहिलं वृत्तपत्र तयार झालं, द बेंगॉल गॅझेट, ज्याची निर्मिती किंवा त्याचा जो निर्माता होता, तो निर्माता कोण होता लक्षात घ्या. त्याचा निर्माता होता जेम्स ऑगस्टस हिकी. काय नाव होतं? जेम्स ऑगस्टस हिकी हे या व्यक्तीचं नाव. आणि या व्यक्तीने सगळ्यात पहिल्यांदा हे वृत्तपत्र भारतामध्ये सुरू केलं 1780ला. कुठे चालू केलं? तर हे यांनी वृत्तपत्र चालू केलं कलकत्त्यामध्ये, याचा अर्थ बंगाल प्रांतामध्ये. आणि त्यामुळे वैशिष्ट्य काय मित्रांनो? तर वैशिष्ट्य म्हणजे भारतातील पहिले वृत्तपत्र. बरोबर आहे. आता भाषा कोणती होती? तर भाषा ही अर्थात इंग्रजी होती, कारण तयार करणारा व्यक्ती जेम्स ऑगस्टस हिकी, आणि त्यामुळे भाषा कोणती असणार आहे? तर ती इंग्रजी असणार. मग हे वृत्तपत्र त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काढलं, त्यामुळे कारण काय? वृत्तपत्र काढण्यामागचं कारण काय हे देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. तर लक्षात घ्या, जेम्स ऑगस्टस हिकी नावाचा जो व्यक्ती होता तो एक सरकारी अधिकारी होता. आणि सरकारी अधिकारी म्हणून त्यांनी जे काही काम केलेलं होतं त्यात प्रचंड भ्रष्टाचार केलेला होता. पण एका भ्रष्टाचाराच्या दरम्यान योग्य तो मोबदला त्याला मिळाला नाही, आणि म्हणून त्यांनी काय केलं? मला पैसे नाही ना, आता तुम्हाला कोणालाच नाही, सगळ्याच्या सगळा भ्रष्टाचार बाहेर काढतो, असं तो म्हणाला. आणि त्यासाठी त्यांनी हे वृत्तपत्र काढलं. आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून कंपनी कर्मचाऱ्यांचा आणि एकंदरीतच कंपनीचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम त्यांनी या वृत्तपत्राच्या माध्यमातून केलं. त्यामुळे केवळ आणि केवळ भ्रष्टाचार बाहेर काढणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तयार केलेलं भारतातलं पहिलं वृत्तपत्र द बेंगॉल गॅझेट. कोणत्या भाषेमध्ये? तर इंग्रजी भाषेमध्ये. त्यामुळे लक्षात घ्या, कंपनी व कंपनी कर्मचारी, कंपनी व कंपनीचे कर्मचारी यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी हे वृत्तपत्र सुरू केले. ओके, केवळ आणि केवळ भ्रष्टाचार बाहेर काढायचा आहे. यामधनं लोकांना सुशिक्षित करणं, जागरूक करणं असं काहीच नव्हतं ध्येय. पण अर्थात तुम्हाला माहिती आहे की भ्रष्टाचार बाहेर जर काढला तर लोक जागरूक होणार आहेत. जो उच्च शिक्षित व्यक्ती आहे, जो इंग्रजी भाषेचं ज्ञान समजू शकतो, तो हे वाचणार आणि त्यालाही कळणार की बाबा रे, कंपनीमध्ये भ्रष्टाचार आहे आणि इंग्रज कंपनी ही भ्रष्टाचाराच्या माध्यमातून काम करते, हे त्यालाही कळणार आहे. आणि त्यामुळे लक्षात घ्या, वृत्तपत्र हे अशा प्रकारची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम असतं, आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सो या पद्धतीने लक्षात घ्या, द बेंगॉल गॅझेट 1780, निर्माता जेम्स ऑगस्टस हिकी, स्थळ कलकत्ता, भारतातलं पहिलं वृत्तपत्र. आता भारतातलं पहिलं म्हणजेच काय, आपण म्हणूया याला बंगाल प्रांतातलं देखील पहिलं वृत्तपत्र. बंगाल प्रांतातील पहिले वृत्तपत्र, बरोबर आहे. कारण भारतातलं पहिलं वृत्तपत्र कोणत्या प्रांतात? तर बंगालमध्ये. भाषा मात्र इंग्रजी. आणि कारण काय? तर कंपनी व कंपनीचे कर्मचारी यांचा भ्रष्टाचार काय करायचा आहे? तर बाहेर काढायचा आहे. यासाठी हे वृत्तपत्र सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मग पुढचं वृत्तपत्र आपल्याकडे आलं मित्रांनो. लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाचं वृत्तपत्र, नाव आहे मद्रास कुरिअर. नाव काय लक्षात घ्या? मद्रास कुरिअर. मग यामध्ये देखील पुन्हा एकदा साल, स्थळ, भाषा
आणि वैशिष्ट्य. लक्षात घ्या, ज्या पद्धतीने भारतातलं पहिलं वृत्तपत्र हे बंगालमध्ये आलं, द बेंगॉल गॅझेट. मग त्यानंतर बंगालमध्ये वेगवेगळे वृत्तपत्र निघाले, पण बंगालच्या बाहेर जे पहिलं वृत्तपत्र तयार झालं ते मद्रासमध्ये तयार झालं. मग मद्रासमध्ये कधी तयार झालं तर लक्षात घ्या 1785. मद्रास म्हणजेच चेन्नई या ठिकाणी हे वृत्तपत्र तयार झालं. याची भाषा अर्थात इंग्रजी आणि वैशिष्ट्य काय असणार आहे तर लक्षात घ्या, वैशिष्ट्य असणार आहे मद्रास प्रांतातील पहिले वृत्तपत्र. मद्रास प्रांतातील पहिले वृत्तपत्र. त्यामुळे लक्षात घ्या, हे देखील एक इंग्रज अधिकाऱ्यांनीच तयार केलेलं वृत्तपत्र. ज्या पद्धतीने बंगालमध्ये इंग्रज अधिकारी वृत्तपत्र तयार करतायत त्याच पद्धतीने आपणही तयार करावं अशा मानसिकतेतनं तयार केलेलं मद्रास प्रांतातलं हे पहिलं वृत्तपत्र मद्रास कुरिअर. खास काही कारण नव्हतं, परंतु तिकडे सुरू झालेले मग इकडे पण सुरू करायचं, या पद्धतीने हे वृत्तपत्र आपल्याला पाहायला मिळतं, द मद्रास कुरिअर. त्यानंतर लक्षात घ्या, बंगालमधलं पहिलं वृत्तपत्र बघितलं आपण बंगाल गॅझेट. मद्रासमधलं पहिलं वृत्तपत्र मद्रास कुरिअर. मग यानंतर बंगाल आणि मद्रास दोन्ही ठिकाणी वेगवेगळे वृत्तपत्र निघाले. पण बंगाल आणि मद्रासच्या बाहेर तिसरा एक प्रांत जो आहे मुंबई प्रांत, जो आहे आपला प्रांत, त्या आपल्या प्रांतातलं पहिलं वृत्तपत्र मग त्याचं नाव होतं, लक्षात घ्या मित्रांनो, बॉम्बे हेरॉल्ड. काय नाव आहे लक्षात घ्या, बॉम्बे हेरॉल्ड. मग या ठिकाणी देखील पुन्हा एकदा साल, स्थळ, भाषा आणि वैशिष्ट्य. लक्षात घ्या, मद्रास प्रांतातलं मद्रास कुरिअर, बंगाल प्रांतातलं बंगाल गॅझेट, तसं मुंबई प्रांतातलं पहिलं वृत्तपत्र निघालं बॉम्बे हेरॉल्ड. आणि हे बॉम्बे हेरॉल्ड निघालं 1789 मध्ये. स्थळ अर्थात मुंबई, त्याचप्रमाणे भाषा इंग्रजी आणि वैशिष्ट्य काय तर सिंपल आहे, मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र. मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र. ओके, या पद्धतीने आपल्याकडे भारतातल्या 3 महत्वाच्या पहिल्या प्रांतांमध्ये हे पहिले वृत्तपत्र तयार झाले. बंगालमध्ये द बेंगॉल गॅझेट, मुंबईमध्ये बॉम्बे हेरॉल्ड आणि मद्रासमध्ये मद्रास कुरिअर. 1780, 85 आणि 89 या पद्धतीने हे 3 वृत्तपत्र तयार झाले. आणि 3ही वृत्तपत्र निर्माण करण्याचं काम इंग्रजांनीच केलं, इंग्रजी भाषेतच केलं, हे लक्षात घ्या. कारण अजूनपर्यंत आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात उच्च शिक्षित व्यक्ती उपलब्ध नव्हते, त्यामुळे आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात लगेच त्याचा वापर आणि त्याची निर्मिती ही केली गेली नाही. ती निर्मिती इंग्रज अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच केली गेली आणि कालांतराने ते बघून मग आपल्या लोकांनी भारतामध्ये वृत्तपत्र करायला सुरुवात केली किंवा वृत्तपत्र चालू केले. पण लक्षात घ्या, सुरुवातीच्या काळात तयार झालेले सगळे वृत्तपत्र हे इंग्रजी भाषेमध्ये होते, ते प्रादेशिक भाषेमध्ये नव्हते. मग प्रादेशिक भाषेमध्ये पहिले वृत्तपत्र कधी आलं तर लक्षात घ्या, ते वृत्तपत्र अत्यंत महत्वाचं. वृत्तपत्राचं नाव आहे समाचार दर्पण. काय नाव आहे लक्षात घ्या, समाचार दर्पण. त्याचप्रमाणे लक्षात घ्या, आता समाचार दर्पणच्या बाबतीतलं माहिती, साल, स्थळ, निर्माता, भाषा आणि वैशिष्ट्य. बघा, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये तयार झालेले 3 महत्वाचे वृत्तपत्र आपण बघितले, जे पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांनीच तयार केले होते, त्यामुळे भाषा इंग्रजी होती. पण आता इंग्रजी नंतर ज्या वेळेला तुम्ही प्रादेशिक भाषेमध्ये वृत्तपत्र काढणार त्यावेळेला पहिली प्रादेशिक भाषा कोणती असणार तर अर्थात त्यामध्ये प्रादेशिक भाषा होती बंगाली. कारण त्यावेळेला हिंदी ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नव्हती. इंग्रज पहिल्यांदा बंगालमध्ये आले होते आणि त्यामुळे बंगालीला जास्त महत्त्व होतं आणि म्हणून बंगाली वृत्तपत्र हे पहिलं प्रादेशिक वृत्तपत्र. कोणतं तर लक्षात घ्या, समाचार दर्पण. साल होतं लक्षात घ्या मित्रांनो 1818. ह्याचं स्थळ पुन्हा एकदा कलकत्ता किंवा आपण असं म्हणूया ह्याचं स्थळ होतं सेरामपूर.
निर्माता होता बॅप्टिस्ट सेरामपूर बॅप्टिस्ट मिशनरी, भाषा होती बंगाली आणि वैशिष्ट्य होतं भारतातील पहिले प्रादेशिक भाषेतील वृत्तपत्र। लक्षात घ्या मित्रांनो, हे आपल्याकडे तयार केलं होतं बंगाल प्रांतामध्ये असणाऱ्या सेरामपूर या गावामध्ये। सेरामपूर नावाचं एक गाव आहे की ज्या गावामध्ये बॅप्टिस्ट मिशनरी काम करत होते आणि या बॅप्टिस्ट मिशनरी लोकांनी ठरवलं की आपल्याला या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करायचा आहे तर सिंपल आहे, आपल्याला आपले जे विचार आहेत ते त्यांच्या भाषेमध्ये सांगावे लागतील, त्याशिवाय भारतातले लोक आपले विचार स्वीकारणार नाहीत। म्हणून त्या लोकांनी भारतीय लोकांना कळेल अशा बंगाली भाषेमध्ये आपल्या धर्माची तत्वज्ञान पोहोचवण्यासाठी एक वृत्तपत्र चालू केलं, ते म्हणजे समाचार दर्पण। 1818ला सेरामपूर, निर्माते सेरामपूर बॅप्टिस्ट मिशनरी, आणि त्यांनी भाषा वापरली बंगाली। त्यामुळे भारतातलं पहिलं जे प्रादेशिक भाषेतलं वृत्तपत्र आहे ते कोणतं, तर समाचार दर्पण। त्याचबरोबर आता 1818लाच आणखी एक वृत्तपत्र निघालं। लक्षात घ्या, हे वृत्तपत्राचे निर्माता कोण आहे, तर ते आहेत ख्रिश्चन लोक, युरोपियन लोक। पण प्रादेशिक भाषेतलं पहिलं वृत्तपत्र भारतीयांनी कोणी तयार केलं, मग ते वृत्तपत्र देखील आपल्याला महत्त्वाचं आहे। मग लक्षात घ्या, ते वृत्तपत्र आहे बंगाली गॅझेट। काय नाव आहे, बंगाली गॅझेट। लक्षात ठेवायला फार काही अवघड नाहीये, लक्षात घ्या, बंगाली गॅझेट। मग साल, स्थळ, निर्माता, भाषा आणि वैशिष्ट्य। मग लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी जे बंगाली गॅझेट तयार झालं ते गॅझेट तयार झालं 1818 मध्येच। स्थळ होतं कलकत्ता आणि निर्माते होते गंगाधर शास्त्री। काय नाव होतं, लक्षात घ्या, निर्माते होते एक भारतीय व्यक्ती गंगाधर शास्त्री भट्टाचार्य। सो भारतातला पहिला व्यक्ती ज्यांनी पहिलं वृत्तपत्र सुरू केलं तो व्यक्ती कोण, तर गंगाधर शास्त्री भट्टाचार्य। त्यांनी वृत्तपत्र सुरू केलं बंगाली गॅझेट, आणि अर्थात भाषा कोणती असणार आहे, तर भाषा असणार आहे मित्रांनो बंगाली भाषा। त्यामुळे लक्षात घ्या, या वृत्तपत्राचं खास वैशिष्ट्य काय आहे, तर भारतीयांनी किंवा भारतीयाने सुरू केलेले प्रादेशिक भाषेतील पहिले वृत्तपत्र। हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या, बंगाली गॅझेट 1818। स्थळ काय आहे, कलकत्ता। निर्माता कोण आहे, एक भारतीय व्यक्ती आहे गंगाधर शास्त्री भट्टाचार्य। भाषा आहे बंगाली आणि वैशिष्ट्य काय आहे, तर भारतात भारतीयांनी सुरू केलेलं प्रादेशिक भाषेतलं पहिलं वृत्तपत्र। ओके, हे युरोपियन ख्रिश्चन व्यक्तीने तयार केलेलं प्रादेशिक भाषेतलं पहिलं वृत्तपत्र, पण हे एका भारतीयांनी सुरू केलेलं प्रादेशिक भाषेतलं काय पहिलं वृत्तपत्र। या पद्धतीने हे दोन अत्यंत महत्त्वाचे वृत्तपत्र जे बंगालीमध्ये तयार झाले होते, एक ख्रिश्चन व्यक्तीने तयार केलेलं आणि दुसरं भारतीय व्यक्तीने तयार केलेलं। आता इंग्रजी भाषेत तीनही प्रांतातले महत्त्वाचे वृत्तपत्र आपण बघितले, भारतातल्या प्रादेशिक भाषेतले दोन महत्त्वाचे वृत्तपत्र आपण बघितले। मग आता आपल्याला जायचं आपल्या महाराष्ट्रात, कारण आपल्या महाराष्ट्रातली भाषा मराठी। मग मराठीतलं पहिलं वृत्तपत्र कोणतं ते आपल्याला महत्त्वाचं आहे मित्रांनो। मग लक्षात घ्या, महाराष्ट्रात मराठीतलं पहिलं वृत्तपत्र, मग वृत्तपत्राचं नाव आहे दर्पण। काय नाव आहे, लक्षात घ्या, दर्पण। मग या दर्पण बद्दल लक्षात घ्या, साल, स्थळ, निर्माता, भाषा, वैशिष्ट्य। लक्षात घ्या, हे जे वृत्तपत्र आहे ते सुरू झालं होतं 6 जानेवारी 1832 मध्ये। बघा, इतरांच्या बाबतीत आपण फक्त सालच समजून घेतलं, इथं मात्र तारखेनुसार आपण लक्षात ठेवतो कारण ते आपलंय।
आणि आपल्यावरती आपल्या परीक्षेमध्ये फोकस जास्त असतो. तुम्हाला RTO म्हणून काम करायचे महाराष्ट्रात म्हटल्यानंतर महाराष्ट्राबद्दलची डिटेल माहिती तुम्हाला असलीच पाहिजे आणि त्यासाठी ही तारीख 6 जानेवारी 1832. स्थळ अर्थात मित्रांनो काय असणार या ठिकाणी तर मुंबई. निर्माता कोण आहे मित्रांनो तर निर्माता अत्यंत महत्वाचा व्यक्ती, नाव आहे बाळ शास्त्री जांभेकर. आणि या भाषेचं वृत्तपत्र या वृत्तपत्राची भाषा जी होती मित्रांनो ती होती मराठी व इंग्रजी. आता तुम्ही म्हणाल की मराठी आणि इंग्रजी का बरं? कारण त्यावेळेला काय असायचं, वृत्तपत्रात एक कॉलम मराठीमध्ये तोच सेम इकडं इंग्रजीमध्ये. कारण आपण जे लिहितोय ते भारतीयांना कळलं पाहिजे, शिवाय आपण जे लिहितोय ते इंग्रजांना पण कळलं पाहिजे. दोघांनाही कळावं यासाठी मित्रांनो एक इंग्रजीमध्ये दुसरं मराठीमध्ये आणि तेही एकाच वृत्तपत्रामध्ये, अशा प्रकारची सिस्टीम ही या दर्पण वृत्तपत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 जानेवारी 1832. स्थळ आहे मुंबई. निर्माता बाळशास्त्री जांभेकर आणि भाषा आहे मराठी व इंग्रजी. बरोबर आहे. मग आता वैशिष्ट्य काय तर लक्षात घ्या मित्रांनो, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र जे अत्यंत महत्वाचं आहे, नाव आहे दर्पण. निर्माता कोण आहे? बाळशास्त्री जांभेकर. शिवाय मित्रांनो जांभेकरांनी एक खास वैशिष्ट्य या ठिकाणी केलं होतं. ज्या दिवशी त्यांचा जन्मदिवस आहे 6 जानेवारी त्याच दिवशी त्यांनी हे वृत्तपत्र चालू केलं. त्यामुळे वृत्तपत्र त्यांच्याच वाढदिवसा दिवशी त्यांनाच दिलेलं गिफ्ट होतं हे आपल्याला इथं सांगता येईल. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने हा 6 जानेवारी दिवस महाराष्ट्र राज्य पत्रकारिता दिन म्हणून घोषित केला आणि या दिवशी राज्यातल्या उत्तम पत्रकाराला बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार हा दिला जातो. त्यामुळे 6 जानेवारी ही डेट आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि ती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एकतर तो बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आहे, त्याच दिवशी पण वेगळ्या साली वृत्तपत्र चालू केलं गेलं आणि त्यामुळे तो महाराष्ट्र राज्य पत्रकारिता दिन म्हणून देखील आपण काय करतो, सेलिब्रेट करतो. बरं, दर्पण वृत्तपत्रामध्ये किती भाषांचा प्रयोग केला गेला असं जर कोणी विचारलं तर आपल्याला समजून घ्यायचे मराठी आणि इंग्रजी. फक्त मराठीमध्येच हे वृत्तपत्र निघालं असं बिलकुल नाहीये. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये हे वृत्तपत्र निघालं हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा काही बेसिक आणि बारकाईच्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत जेणेकरून आपला अभ्यास परफेक्ट होतो. मग लक्षात घ्या, मराठीतलं हे पहिलं वृत्तपत्र बंगालीमधलं ब्रिटिश व्यक्तीने काढलेलं किंवा ख्रिश्चन मिशनरीने काढलेलं हे पहिलं आणि भारतीय व्यक्तीने काढलेलं हे पहिलं, मद्रासमधलं आणि मुंबईतलं पहिलं आणि हे भारतातलं पहिलं वृत्तपत्र. अशा पद्धतीने छापखाना भारतात आला आणि त्यानंतर पहिल्यांदा त्याचा वापर वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथांच्या छपाईसाठी केला आणि मग या वृत्तपत्र निर्मितीसाठी या छापखान्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. छापखाना वेगवेगळ्या ठिकाणी प्रसारित झाला आणि त्यातून वृत्तपत्रांची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेली. वृत्तपत्र जसजसे वाढत गेले आणि त्यातही प्रादेशिक भाषेतल्या वृत्तपत्रांची संख्या वाढत गेली तसतसं वृत्तपत्रांवरती निर्बंध टाकायला सुरुवात झाली. वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध वृत्तपत्रांवरती टाकले गेले. काही गव्हर्नरनी निर्बंध टाकले आणि काही गव्हर्नरनी निर्बंध हटवले. दोन्ही प्रकारचे गव्हर्नर भारतामध्ये त्यावेळेला होते. खरं तर वृत्तपत्रांवरती निर्बंध टाकू नये असा नियम आहे, पण शेवटी ब्रिटिश आपल्याकडे सत्ता गाजवायला आले होते आणि जर त्यावेळेला वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांची पोलखोल करण्याचा प्रयत्न भारतीयांनी केला तर ते लोक वृत्तपत्रांवरती निर्बंध टाकणारच आहेत. त्याला काहीच ऑप्शन नाही आणि त्या पद्धतीचे ते निर्बंध टाकले गेले. आणि त्यामुळे लक्षात घ्या, वृत्तपत्रांवरचे निर्बंधात्मक कायदे हे देखील इथं समजून घेणं गरजेचं आहे. मग ते कायदे करणारे गव्हर्नर कोण होते आणि भारतीय वृत्तपत्रांना स्वातंत्र्य देणारे गव्हर्नर कोण होते, त्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. फक्त लक्षात घ्या, भारतातल्या वृत्तपत्रांवरती निर्बंधात्मक कायदे हे केले गेले, पण कधी केले? ज्या वेळेला आपल्याकडे मोठ्या प्रमाणात प्रादेशिक भाषेतील वृत्तपत्र किंवा वृत्तपत्रांची संख्या वाढली. ओके, प्रादेशिक भाषेतील वृत्तपत्रांची संख्या ज्या वेळेला वाढली त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंधात्मक कायदे जे आहेत ते कायदे त्याच्यावरती टाकले गेले.
इंग्रजांच्या माध्यमातून. काही लोकांनी ते कायदे टाकले आणि काही लोकांनी ते कायदे रद्द करण्याचं काम केले. मग या पद्धतीने लक्षात घ्या, वृत्तपत्रांवर निर्बंध टाकणारे गव्हर्नर आणि वृत्तपत्रांना स्वातंत्र्य देणारे गव्हर्नर हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असतं. मग लक्षात घ्या, वृत्तपत्र कायदे दोन प्रकारचे कायदे केले गेले. एक निर्बंधात्मक आणि दुसरे स्वातंत्र्यात्मक. आता निर्बंधात्मक कायदे जे केले गेले मित्रांनो, हे कायदे काही विशिष्ट गव्हर्नरनी केलेले होते, ज्याच्यामध्ये लक्षात घ्या सगळ्यात पहिलं नाव येतं लॉर्ड वेलस्ली. त्यानंतर मित्रांनो दुसरं नाव येतं लॉर्ड ॲडम्स. तिसरं नाव येतं, अत्यंत महत्वाचं नाव मित्रांनो, लॉर्ड लिटन. आता ज्यांनी स्वातंत्र्यात्मक कायदे केले अशामध्ये लक्षात घ्या सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे लॉर्ड हेस्टिंग. दुसरा व्यक्ती येतो तो म्हणजे लॉर्ड मेटकॉफ. आणि तिसरं नाव जे येतं मित्रांनो ते आहे लॉर्ड रिपन. बघा लक्षात घ्या, भारतामध्ये वृत्तपत्रांवरती निर्बंधात्मक कायदे वेगवेगळे केले गेले होते, पण त्यातले जे अत्यंत महत्त्वाचे निर्बंधात्मक कायदे आहेत ते कायदे आपल्याकडं एकाने केले आणि दुसऱ्यांनी ते रद्द केले. ज्यांनी केले तो निर्बंधात्मक कायदे लावणारा आणि ज्यांनी ते रद्द केले तो स्वातंत्र्यात्मक कायदा. मग लक्षात घ्या, आपल्याकडे कायदा होता, कायद्याचं नाव होतं, लक्षात घ्या कायद्याचं नाव होतं वृत्तपत्र पूर्व तपासणी कायदा. वृत्तपत्र पूर्व तपासणी कायदा महत्वपूर्ण कायदा होता. लक्षात घ्या मित्रांनो, हा कायदा आपल्याकडे केला गेला होता 1799 मध्ये. 1799 ला हा कायदा कोणी केला तर लॉर्ड वेलस्लीने केला. आणि यालाच रद्द करण्याचं काम कोणी केलं तर रद्द करण्याचं काम केलं लॉर्ड हेस्टिंग यांनी. त्यामुळे यांनी हा कायदा केला. कायद्याद्वारे वृत्तपत्रांवरती पूर्व तपासणीचे निर्बंध टाकले. जी बातमी तुम्हाला वृत्तपत्रात छापायची आहे ती बातमी आमच्याकडनं पूर्व तपासणी करायची. तपासणी केल्यानंतर आम्ही जर म्हणलं हो तरच छापायचं, नाही तर छापायचं नाही. म्हणजे वृत्तपत्रात काय छापायचं आणि काय नाही हे आम्ही ठरवणार, लॉर्ड वेलस्ली. पण हेस्टिंग मात्र म्हणला आता असं काहीच टेन्शन नाहीये, जे तुम्हाला छापायचे ते छापा, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर लॉर्ड ॲडम्स आला. त्या लॉर्ड ॲडम्सने आपल्याकडे कायदा केला, तो होता कायदा वृत्तपत्र परवाना कायदा. हा कायदा केला 1823 ला. हा कायदा केला आणि त्या कायद्यानुसार सांगितलं की वृत्तपत्र चालू करायचं असेल तर परवाना घ्यावा लागेल. आणि परवाना घेण्यासाठी विशिष्ट अनामत रक्कम ही डिपॉझिट करावी लागेल तरच परवाना मिळणार, अन्यथा परवाना मिळणार नाही. ज्या व्यक्तीच्या नावे परवाना घेतलाय तोच व्यक्ती वृत्तपत्रातल्या लिखाणासाठी जबाबदार असणार. अशा प्रकारचे नियम टाकले गेले वृत्तपत्र परवाना नियम कायद्यामध्ये 1823 ला लॉर्ड ॲडम्स यांनी. पण याला मोठ्या प्रमाणात विरोध ज्या वेळेला झाला त्यावेळेला तोच कायदा रद्द करण्याचं काम लॉर्ड मेटकॉफ यांनी केलं किंवा चार्ल्स मेटकॉफ यांनी केलं. त्यामुळे लक्षात घ्या, चार्ल्स मेटकॉफ यांनी हा कायदा रद्द केला. म्हणून मेटकॉफ यांना आपण म्हणतो भारतीय वृत्तपत्राचा किंवा वृत्तपत्राचे मुक्तिदाता. भारतीय वृत्तपत्राचे मुक्तिदाता कोण तर लॉर्ड मेटकॉफ. कारण त्यांनी अन्यायी कायदा वृत्तपत्र परवाना नियम कायदा रद्द करण्याचं काम 1835 मध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर लॉर्ड लिटन या व्यक्तीने केलेला कायदा होता मित्रांनो व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट महत्वपूर्ण ऍक्ट होता. हा ऍक्ट केला होता 1878 ला, जो लॉर्ड लिटन यांनी केला.
आणि लॉर्ड रिपन यांनी हा कायदा मोडून काढला. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्टनुसार केवळ भारतीय भाषेतल्याच वृत्तपत्रांवरती निर्बंध लादायचे, इतर वृत्तपत्रांना खुली सूट द्यायची, अशा प्रकारचा निर्णय हा होता. पण या ठिकाणी मात्र हा निर्णय लिटननी घेतला 1878ला आणि 1882ला त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. त्यामुळे रिपननी तो निर्णय रद्द घेतला. अशा प्रकारे वृत्तपत्रांवरती निर्बंधात्मक कायदे लावणारे हे गव्हर्नर आणि त्यांचे हे कायदे आणि त्यांना रद्द करणारे हे गव्हर्नर. अशा पद्धतीने मित्रांनो वृत्तपत्र, त्याच्या निर्मितीचा इतिहास, त्याची निर्मिती आणि त्याच्यामधले वेगवेगळे कायदे, याच्या आधारावरती प्रश्न पेपरला नक्की असतात. आणि आपल्याला माहिती आहे की वृत्तपत्रांवरती पेपरला प्रश्न येतात म्हणजे येतातच. त्यामुळे ते प्रश्न जर आपल्याला सॉल्व्ह करून परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील, परीक्षा पास व्हायची असेल, तर मित्रांनो या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला डिटेलमध्ये करायचा आहे. बाकी तुम्हाला प्रत्येक टॉपिक इतिहास या विषयामधला अतिशय उत्तम पद्धतीने आपल्या लेक्चर सिरीजमध्ये घेतला जाणार आहे. तो कशा पद्धतीने घेतला जाईल याचेच हे काही डेमो तुम्हाला या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिले. सो तुम्हाला हे पटलं असेल, समजलं असेल. आता अशाच पद्धतीने संपूर्ण टॉपिक समजून घेण्यासाठी आमचा क्लास लवकरात लवकर जॉईन करा आणि 2026ला RTOची जी आपली पोस्ट आहे ती आपल्याला त्या माध्यमातून काढायची आहे. सो मित्रांनो इथे आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन टॉपिकसह. तत्पूर्वी सर्वांना धन्यवाद.